नमस्कार. नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त पाइनॅपल फ्लेवरच्या केकची रेसिपी बघणार आहोत. केक बनवताना केक छान फुगत नाही किंवा छान स्पॉन्जी बनत नाही. सुरुवातीला फुगतो, नंतर मध्ये खोलगट होतो किंवा केकला तडे जातात. असा कुठलाही प्रॉब्लेम ही रेसिपी करताना येणार नाही, कारण आपण अचूक प्रमाणात सोप्या पद्धतीने कढईमध्ये हा केक बनवणार आहोत. रेसिपी जितकी सोपी आहे तितकाच केक टेस्टी सुद्धा असणार आहे. केकसाठीची सगळ्यात पहिली व महत्त्वाची टीप म्हणजे केकसाठी वापरलं जाणारं सगळं साहित्य हे फ्रीजमधून 1 तास आधी बाहेर काढून मगच वापरायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळं साहित्य हे रूम टेम्परेचरला असलेलं वापरायचं आहे. चला तर मग आता आपण केक बनवू. सगळ्यात आधी आपण लोखंडाची कढई घेतली आहे. त्यात वाळू टाकायची आहे. इथे वाळूऐवजी तुम्ही जाड मीठ सुद्धा घेऊ शकता. आणि आता गॅसची आच मंद ठेवायची व कढई प्रीहीटसाठी गॅसवर ठेवायची. कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया. आता एका भांड्यात 100 ग्रॅम बटर घ्यायचं आहे. त्यातलं पाव चमच बटर काढून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. आता हे बटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. आता इथे केकसाठीची टीप नंबर 2 म्हणजे केकसाठीचं आपण जे काही बॅटर तयार करतो ते छान शाईन येतं तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता हे बटर इथे आपल्याला फेटण्यासाठी 1 ते 2 मिनिटांचा वेळ लागतो. बटर छान हलकं फेटून झालेलं आहे. आता एक वाटी किंवा कप घ्यायचा आहे. मी इथे वाटीच्याच मापाचा हा कप घेतला आहे. ह्या कपाने मी इथे पाऊण कप पिठी साखर मोजून घेत आहे. व ही पिठी साखर बटरमध्ये टाकायची व मिक्स करून घ्यायची. आता पुन्हा 1 ते 2 मिनिट बटर व साखर छान एकत्र फेटून घ्यायचं आहे. आता इथे केकसाठीची टीप नंबर 3. साखर प्रमाणापेक्षा जास्त घातली गेली तर केक फुगून परत मध्ये खोलगट होतो. त्यामुळे साखर आपल्याला प्रमाणातच घालायची आहे. आता हे छान फेटून झालं आहे. आता यात आपल्याला 200 ग्रॅम मिल्क मेड घालायचं आहे. मिल्क मेडमुळे केकची टेस्ट अप्रतिम लागते. आता हे छान मिक्स करू. मिल्क मेड घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर हे छान फेटून घ्यायचं आहे. यामुळे साखर, बटर, मिल्क मेड हे छान मिक्स होतं. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण पाव चमच मीठ टाकायचं आहे. यानंतर आपल्याला 1 चमच पाइनॅपल इसेन्स टाकायचा आहे. आणि आता पाव चमचला पण थोडं कमी बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे टीप नंबर 4. केक चांगला होण्यासाठी साहित्य प्रमाणात मोजूनच टाकायचं. आता ज्या कपाने आपण साखर मोजली त्याच कपाने आपण 2 कप मैदा मोजून घ्यायचा आहे. आता इथे टीप नंबर 5. केकसाठीचा मैदा शक्यतोवर ताजा वापरायचा, जेणेकरून आपला केक छान होतो. आणि मैदा घेताना कपामध्ये तो दाबून भरायचा नाही, अगदी हलक्या हाताने मोजून घ्यायचा. आपण इथे 2 कप मैदा घेतला आहे. आता हा मैदा थोडा मिक्स करू. आणि मैदा पूर्ण मिक्स न करता आता त्याच सेम कपाने अर्धा कप दूध घ्यायचं आहे व अर्धा कप आपल्याला पाणी असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे दूध व पाणी थोडं थोडं मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. दूध व पाणी एकाच वेळी आपण मैद्यात मिक्स करायचं नाही, यामुळे इथे गुठळी होऊ शकते. आता केकसाठीची टीप नंबर 6.
हे मिक्स करताना एकाच दिशेने फिरवत हे फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फिरवल्यामुळे ह्यात छान हवा मिक्स होत असते, ज्यामुळे आपला केक छान फुगतो। आता 3 ते 4 मिनिटांनंतर हे बॅटर छान तयार झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी एक सपाट चमच बेकिंग पावडर घालायची आहे व पुन्हा फक्त अर्धा मिनिट हे बॅटर छान एकत्र करायचं। आता इथे टिप नंबर 7, बेकिंग पावडर जास्त जुनी वापरायची नाही, त्यामुळे केक चांगला फुगत नाही। बेकिंग पावडर घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिटाच्या आत आपल्याला हे बॅटर केकच्या भांड्यात टाकायचं आहे आणि इथे आपण बघू शकतो की हे बॅटरला छान चकाकी आली आहे। आता आपण बॅटर बाजूला ठेवू आणि केकचं भांडं घेऊ। त्यात आपल्याला आपण काढून ठेवलेलं बटर टाकायचं आहे आणि हे बटर भांड्याला छान लावून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला अर्धा चमच मैदा यात टाकायचा व सगळ्या बाजूने मैदा पसरवून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे आपलं केकचं भांडं आपण तयार करून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे। बॅटर ओतत असताना आपल्याला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी कळत आहे। हे असं छान हे बॅटर पडलं पाहिजे। आता भांड्यात एकही एअर बबल राहायला नको म्हणून 2 ते 3 वेळा हे असं टॅप करून घ्यायचं आणि आता कढईमध्ये वाळूवर हे भांडं ठेवायचं। वरून संपूर्ण कढई कव्हर होईल असं झाकण ठेवायचं व आता आपल्याला 40 मिनिटांसाठी मध्यम आचेवर हा केक बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटांनंतर एक टूथपिक केकच्या मध्यभागी टाकून केक आतपर्यंत बेक झाला की नाही ते आपण चेक करून घ्यायचं। टूथपिक पूर्णपणे क्लीन बाहेर आली म्हणजे केक 100% छान बेक झाला आहे। आता केक कढईमधून काढून घ्यायचा व पूर्ण थंड करायचा आहे। पूर्ण थंड झाल्यावर त्यावर एक प्लेट ठेवून ती प्लेट उलट करून घ्यायची व केकच्या मध्यभागी थोडं टॅप करायचं व भांडं उचलून घ्यायचं आणि इथे आपला केक तयार आहे। खूप मस्त, खूप टेस्टी व परफेक्ट हा केक तयार होतो। फक्त केक बनवताना सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा म्हणजे केक छान होईल। आता केक बनवताना कोणत्या चुका आपल्याकडून होऊ शकतात हे थोडक्यात सांगते। केकमध्ये साखर जास्त झाली तर सुरुवातीला केक फुगतो व नंतर मध्ये खोलगट होतो। नंतर केकमध्ये खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर जास्त झाली तर केकचं बॅटर बेक होताना उतू जाऊ शकतं। तसंच केकच्या भांड्याच्या निम्मच बॅटर भांड्यात टाकायचं आहे। जास्त वरतीपर्यंत बॅटर टाकलं तर केक बेक करताना भांड्याच्या बाहेर ते बॅटर येऊ शकतं। तसंच बॅटर जास्त पातळ झालं तर केक बेक करायला वेळ खूप लागतो, शिवाय नीट एकसारखा बेक होत नाही आणि बटरचं प्रमाण जर कमी झालं केकमध्ये तर केक कडक होतो। आपण तयार केलेल्या केकचं एकूण वजन हे अर्धा किलोपेक्षा जास्त भरतं। केकची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।